आपल्या कोल्हापूरमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी येऊन गेल्यात आणि त्यांच्या पायाची ठसे तुम्हाला इथं बघायला. नमस्कार मंडळी, आज मी भेट दिलेलो आपल्या कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव गावामध्ये असलेलं प्राचीन श्रीकृष्ण मंदिर, जिथं तुम्हाला श्रीकृष्णांचे पदचिन्ह पाहायला मिळते. हे मंदिर एवढं सुंदर आहे ना मित्रांनो, इथं आल्यानंतर तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळणार आणि एकदम मन एकदम प्रसन्न होणार. आता या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर मंदिराच्या बरोबर समोरच का नाही प्रशस्त अशी पार्किंग आहे, जिथं तुम्ही 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्क करू शकताय, काय टेन्शन नाही. मंदिराच्या एंट्रीलाच का नाही तुम्हाला महादेवाचं शिवलिंग बघायला भेटते आणि बरोबर त्याच्या समोरच का नाही आपले नंदी महाराज देखील विराजमान. मंदिराच्या आत एंट्री करतात सगळ्यात पहिला तुम्हाला बघायला भेटणार आहे तो म्हणजे सभा मंडप. या पूर्ण मंदिराचं बांधकाम जे आहे का नाही ते बेसाल्ट खडकामध्ये तयार केलेलं आहे. त्याच्या बरोबर समोरच का नाही तुम्हाला 2 मंदिर बघायला भेटतात, ज्यातलं एक आहे भगवान श्रीकृष्णांचं आणि एक आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. अतिशय सुंदर अशी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि बरोबर त्याच्या समोरच का नाही महादेवाचं शिवलिंग देखील. आणि बरोबर याच्या समोर श्री विठ्ठल रुक्मिणी यांची अतिशय सुंदर मूर्ती तुम्हाला बघायला मिळते. आता मला या मंदिर मधली का नाही सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ती म्हणजे ही कसला व्ह्यू दिसते बघा मित्रांनो, नाद खोळात. मंदिराच्या पाठीमागे असलेलं हे पाण्याचं स्त्रोत आणि पावसाळ्यामध्ये का नाही तर तुम्हाला छोटंसं असं वॉटरफॉल पण बघायला मिळतं. पाण्याच्या स्त्रोताजवळ तुम्हाला असं तुळशी कट्टा आणि बरोबर त्याच्या समोरच का नाही मुक्ताई देवीचं मंदिर आहे. इथं का नाही पाण्यात फक्त 5 मिनिटं पाय घालून बसलो तर माझा सगळा स्ट्रेस निघून गेला. एवढं भारी इथलं वातावरण आहे. त्यानंतर तुम्ही सगळेजण जी गोष्ट बघण्यासाठी आतापर्यंत इथं थांबलाय का नाही ती गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांचे पदचिन्ह. आता माझ्यासारखा पण तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की भगवान श्रीकृष्ण मथुरामध्ये होते आणि तिथून इथं आले कसे, तर याचा जो उल्लेख आहे का नाही ते हरिवंश पुराण आणि करवीर महात्मा यामध्ये केले. तर मित्रांनो असं हे सुंदर मंदिर आणि याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली सोबत या मंदिराला एकदा नक्की विजिट करा. आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं विसरू नका. चला.